अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहूर गडवासिनी तुझा गोंधळ आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. हे पाघावर बैसुनी अंबा आली ग. हे साध ऐकून माझी अंबा आली ग. हे भक्तीचा आवाज चढविला ग साज. आज संबळ वाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरू देवस करीतो नवस गोंधळाला ये. तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये. आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये. प्रलयातुनी जगा प्रलयातुनी जगा आई तूच तारिले वळतीच आज संबळाला दे. अंबाबाई गोंधळाला ये अग अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये. सरली काळी ग उभी पाठीशी जगदंबा. आई संकटातून तार तुझे उघडून ये दार. आई गोंधळाला ये तुझा मनला दरबार. तुझ्या दिवटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ. आता तूच ग सांभाळ आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये. आई गोंधळाला 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 ये. अंगार जो तुझ्या नजरेत पेटला अन तीच आग संबळाला दे. अग अंबाबाई गोंधळाला ये हे अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये.
आलाय कोण रंगा? श्रीरंग रघुनाथ देशमुख. जय माता दी. हिच्या नावाचा, मातेच्या नावाचा, आईच्या नावाचा जागर चालला आज रातीला. भक्तांना तारीची झंड मुंड बारीची शक्ती दे जरा. बेल फुल दीप धूप उडे भंडारा देवीचा, हे आईचा, अंबेचा, देवीचा, हे आईचा, हे अंबेचा. दाही दिशांना तू व्यापून राहणारी तीन ताळ पाताळी तू. रंग तुझे सारे हे कैक देभारे भवताली वसले जणू. निजरूपे ही लाख या दोन डोळ्यात माते किती साठवू. लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे किती आळवू. विश्वाच्या जन्माचा, विश्वाच्या जन्माचा सुखानं जगण्याचा स्रोत तू खरा. राहो तुझी माया कृपेची दे छाया असो आसरा. कोटी सूर्य चंद्र लीन पायीशी तुझ्या देवीचा, हे आईचा, भवानीचा, हे देवीचा, हे आईचा, भवानीचा. हे अंधार जागला चांद हा भागला धाटो जरी सावल्या. ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या. सागर तरताना पाठी तू असताना चिंता कशाची पुरी. पंखात येई बळ लागे आता ना झळबडव्यात असलो जरी. शिवशक्ती धावगे, शिवशक्ती धावगे, शरणांना पावगे आधार जीवा. संकटे हारशी सद्गतीत धावशी दिवस नवा. तुझ्या पदराची छाया मध्ये जरा देवीचा, हे आईचा, भवानीचा, देवीचा, हे आईचा, भवानीचा.
जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा आजच्या या कार्यक्रमाला आपले अकोले तालुक्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आज उपस्थित आहेत. सर्वप्रथम भोजादेवी ग्राम विकास मंडळ आणि भोजदेवी ग्रामस्थ यांच्या वतीने मी सन्माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचं मनापासून स्वागत करत आहे. आपण सर्वात देखील जोरात टाळ्या वाजवून माननीय आमदार डॉक्टर लहामटे साहेबांचं स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम मी माननीय डॉक्टर लहामटे साहेब यांच्या सत्कारासाठी भोजादेवी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री ज्ञानदेवजी मते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचा सत्कार करावा. आणि खूप ज्याला आपण म्हणतो ना अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं काम असेल ते आमदार साहेबांनी आपला जो रस्ता झालेला आहे माळशेज घाट आणि ते धरण आहे ते आमदार साहेबांच्या कालावधीत झालेलं आहे. आमदार साहेबांसाठी खूप एकदा टाळ्या वाजवून आमदार साहेबांना मी बोलतोय ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. रामकृष्ण मांगल्य श्री सर्वार्थ साधिकी शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. आज भोजादेवी मातेचा उत्सव संपन्न होत आहे आणि गावात एकदम जल्लोषाचं वातावरण आहे. माझ्या लाडक्या बहिणी तर जाम खुश आहेत. तुम्हाला कानात कोणीतरी म्हटलं का नाचून दमल्या असतील दुपारपासून म्हणून तुम्हाला बसवलं आणि तुम्हाला सगळ्यांना पाहण्यासाठी भोजा मातेच्या दर्शनासाठी माझे आमदार आपल्या सर्वांचे स्नेही बाळासाहेब दांगट साहेब हे पण उपस्थित आहेत. तुमच्या खरं तर गावामध्ये आज एकदम उत्साहाचं वातावरण आहे आणि भोजादेवी माता मित्र मंडळाचे ज्ञानेश्वरजी मते असतील, तुमची मुंबईची सगळी चाकरमानी टीम ही कायम माझ्या संपर्कात आहे. म्हणजे फक्त मी निधी दिलाय म्हणून नाही तर त्याच्या आधी पण होते आणि खरोखर निसर्गानं नटलेलं तुमचं गाव खूप सुंदर आहे. म्हणजे कुणी पण यावं आणि ह्या गावाच्या मोहात पडावं असं सगळं आहे. आणि तिथं भोजा मातेचा उत्सव संपन्न होतं मंदिर. मला वाटतं आपल्या ह्या बाकीचं तर माहित नाही पण अकोले विधानसभा मतदारसंघात सगळ्यात मोठं मंदिर बांधलंय एवढ्या छोट्या गावात. आणि बाकीच्या बऱ्याच गावात मी पाहतो वर्गणी द्यायला ते चिंगूसपणा करतात लोक. पण तुमच्याकडे अशी लाईन लागली होती आता हे पावती देते का ते खरं तर हे
आपल्याकडे चांगलं चाललंय आता, पण हा उत्सव खरं तर लोकांच्या वर्गणीतून उभा आहे. म्हणजे कुणीतरी येतो आणि वर्गणी देतो आणि त्याच्या यानं मंदिर बांधणं ही वेगळी बात आहे, पण गावाच्या सहभागातून हे सगळं होतंय. त्याच्यात आमच्या त्या देवठांच्या आजीबाई भेटल्या मला, ती म्हणे माझं हे माहेर आहे. मला अजून बरं वाटलं. म्हणजे सगळी आपलीच माणसं आहेत. तुम्हाला माहित असेल तर तिरंगा जनसंवाद यात्रेला मी या गावात मुक्कामाला होतो. एक दिवस मुक्काम केला. सकाळी भोजा मातेच्या तिथंच काम चालू होतं, तिथं सभा घेतली. आणि आज खरं तर मध्ये लेझिमची प्रॅक्टिस चालू होती आणि मला म्हणे तुम्ही याच पाहिला. असं वाटलं नाही मला, असं बऱ्याच वर्षापासून इथे लेझिमचं पथक आहे महिलांचं असं मला वाटलं. आणि इकडं कलश बिलश सगळं धार्मिक वातावरण. मला वाटतं आता मांडवाचा कार्यक्रम केला तुम्ही. आणि आमचे शिर्के महाराज, गणेश महाराज शिर्के आहेत, आमचे मृदुंगमणी धुमाळ महाराज इथं आहेत आणि सगळी हे आपली माणसं सगळी येऊन बसलेत. उद्या मला वाटतं कलशारोहण आणि काल्याचं कीर्तन आहे. उद्या अक्षय तृतीया आहे. उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा. म्हणजे आज जसे आनंदी आहेत ना तसे उद्या सकाळपासून आनंदी राहा. म्हणजे जीवनात अक्षय आनंद राहील तुमच्याकडे, आनंद कधीच कमी पडणार नाही. आणि तुम्ही एकदम मुहूर्त छान आहे उद्याचा. आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारं महत्व आहे ना, आणि त्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्र. मला एक जाणवतंय असं की माझ्या बहिणींचा सहभाग जास्त आहे. तुमच्या गावात पुरुष कमी आहेत का मला काही कळत नाही. तर तुम्ही नुसतं बघायचं काम करता, असं काही करू नका. आणि महाराजांचा आग्रह खरं तर तुम्ही मला म्हटलेच नाही कीर्तनाला या, तर मी थोडासा माझा प्रोग्राम बदलला असता आणि मी कीर्तनाला आलो असतो. कारण नाही आता पुढचा प्रोग्राम घेतला की म्हणून नाही लागेल. पण सगळ्यांनी कीर्तनाला बसायची विनंती करतो मी. बसतील सगळं आनंदानं. आणि आजचा दिवस तर सुंदर आहे, उद्याचाही दिवस सुंदर आहे आणि आयुष्यभर तुमचं आयुष्य सुंदर आहे असं भुजामातेकडे मी प्रार्थना करतो. आमचा बाल शिवराय मस्त जसं आहे ना, संत तुकाराम, सगळी मांदियाळी संतांची आहे. आणि तुमचा हरिपाठ अर्धा राहिला आहे ना, त्यामुळं मी जास्तीचा वेळ घेत नाही. माझ्याकडनं तुम्ही निवडून दिले म्हणजे विकास कामं करणं हे माझं कर्तव्य. उलट पक्षी माझं भाग्य समजतो की ह्या मंदिराला मी निधी देऊ शकलो. कारण तुम्ही जर मागितलं असतं तर त्या मंदिराला मी निधी देऊ शकलो नसतो. आता तुम्ही दिलं तर 100 वर्ष माझं नाव तिथं कुठंतरी राहील. म्हणजे तुम्ही लोकांनी मला इथं आजरामर केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाकीचं तुमच्या गावात माहीत असावं वाटलं जलयुक्त शिवारचं जे काम चालू होतं सीसीटीचं, तुम्ही अर्धा तास श्रमदान करून गेलो. त्याला मला वाटतं 5-7 वर्ष झाली, बरोबर ना. 5-7 वर्षापूर्वी श्रमदानाला मी आलो होतो. कारण आमच्या गावची एक पूर्ती आहे इथं दिलेली. आणि आता मध्ये त्या तलावाच्या बंधाऱ्याच्या गाळ्या काढणी कामासाठी पण येऊन गेलो. बाकी तुम्ही आज मला माहिती जास्त काही मागणार नाही, पण मला माहिती आहे भोसदेला येणारा रस्ता अकोल्याच्या हद्दीतून तो खराब आहे. तर तुम्हाला हे पण सांगतो, तो मुख्यमंत्री सडकमध्ये घेतलेला आहे. तो जेव्हा कधी होईल एवढ्यात तर तो कॉन्क्रीटचा होईल एवढं निशब्द जेणेकरून 20 वर्ष परत मला तुम्हाला काही मागावं लागणार नाही. मत द्या करण्यात आली, पण हा प्रेम जिव्हाळा असाच कायम द्या मी विनंती करतो. परत एकदा तुम्हाला या आजच्या उत्सवाच्या शुभेच्छा देतो. आमचा सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. रामकृष्ण. गावामध्ये आदिशक्ती भोजादेवी मंदिराच्या कलश सोहळा आणि भव्य लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून आत्ता त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा आणि प्रोत्साहन मार्गदर्शन केले. माझे सहकारी आपल्या तालुक्याचे एक लाटके आणि सर्वांचं आवडतं अशा प्रकारचं नेतृत्व आमचा डॉक्टर चिरंजीव लांबे साहेब. आता आपण त्यांचा सत्कार करत आहेत. ते खऱ्या अर्थाने म्हणजे आमचे माझे आजोबा आहेत, परंतु त्यांनी आचार्यपत्र संस्थेची स्थापना मला वाटतं लांबे साहेब 1993 साली केली आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात आधार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचं एक झाकलं माणिक म्हणजे आजोबा असलं तरी नाही पण एक झाकलं माणिक
3.5 लाख रुपये दिले म्हणजे त्या मनाने फार कमी दिले असं मला तरी वाटतं. बरोबर की नाही? ते अजून जेवढे पैसे मागायला तेवढे देतील. तुमच्या देवी तर या सगळ्या देव्या समोर बसलेल्या आहेत खऱ्या अर्थानं. मुखातली लांब साहेबांनी सांगितलं देव्या खऱ्या अर्थानं आज ध्वजा देवीच्या सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि खऱ्या अर्थानं आदिशक्ती मोठ्या प्रमाणात तिथे बसलेल्या आहेत आणि ही सगळी धाकली माणसं आहेत. ज्ञानेश्वरजी मोठे असतील, आमचे अंधेसाहेब असतील, ही फार झाकली माणसं आहेत. आमचे परिषदचे आधार संस्था त्यांनी 93 संस्था आणि खऱ्या अर्थानं ते सर्वांना एक अतिशय चांगल्या प्रकारचा आधार ते देता येईल. तर फार मोठा हा लोकसंग्रह त्यांनी निर्माण केला आहे. आपल्या इथल्या मतेसाहेब असतील, ते अंधेसाहेब असतील किंवा सगळीच मंडळी असतील, त्यांनी फार मोठा लोकसंग्रह निर्माण केलेला आहे आणि आदिशक्ती देवीच्या आशीर्वादानंतर फार मोठा आधार ते उठलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आदिशक्ती म्हणजे देवीचा त्यांना आशीर्वाद मिळाले असं म्हणतात बरोबर ठरणार नाही. आपले आवडते हमटे साहेबांनी आम्ही येत होतो भोजादेवीला वाटतो भोजदेवी आपल्याला मते साहेबांनी माझी पहिलीच वेळ आहे. अतिशय निसर्गाच्या कुशीत अशा प्रकारे गाव आहे, अतिशय सुंदर आहे, रमणीय आहे. त्यात हमटे साहेबांनी आता विविध विश्रांती करणार आहेत आणि विशेषतः 20 वर्ष टिकेल अशा प्रकारचा पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कुठल्याही प्रयत्नाच्या माध्यमातून ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहेत. एक आम्ही कार्यकर्ते होतो, तर मी म्हणजे जुना आमदार मी कार्यकर्ते सतत कार्यकर्ता असतो आणि आमचे साहेब खऱ्या अर्थानं तळागाळात ते कार्यकर्ते आहेत. म्हणून ते मला वाटतं याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य होते, तर आमदार झाले आणि पुन्हा एकदा पहिल्यांदा आमदार होणं सोपं असतं, परंतु दुसऱ्यांदा आमदार होणं एवढं सोपं नसतं. म्हणजे सकारात्मक मतावरती पॉझिटिव्ह मतावरती ते आमदार झालेले आहेत आणि नक्कीच भोजादेवीच्या आशीर्वादाने याही पुढे ते त्यांना वाटेल तोपर्यंत त्यांची इच्छा असेल तोपर्यंत आमदार राहतील अशा माझी आहे. बरं, असं मी नेहमीच सांगत असतो की अतिशय मगाशी लालटे साहेबांनी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये अतिशय भव्य आणि मोठं मंदिर अधिष्ठा भोजादेवीचं केलेलं आहे आणि ही मोठी माणसं आहेत म्हणूनच अशा प्रकारचं मोठं मंदिर आपल्या गावामध्ये होऊ शकलेलं आहे. आणि मंदिरं ही सदाचाराची दिशा दाखवणारी दीपस्तंभ असतात. या मंदिराच्या माध्यमातून आपण एक सामाजिक बैठक निर्माण केलेली आहे आणि मी नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अध्यात्म हे आपलं अधिष्ठान झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण एका धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानाची अशा प्रकारची स्थापना आपण भोजदेवी गावामध्ये केलेली आहे. जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अध्यात्म हे प्रतिष्ठान पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण धार्मिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारच्या अधिष्ठानाची स्थापना आपण केलेली आहे आणि यावर धर्मरक्षणाचं फार महत्त्वाचं काम आपण करतात. आमचा बाजूचा जुनं आमचा म्हणजे मी नेहमी सांगत असतो की अकोला तालुक्याचं आपलं जे पाणी आमच्या जुन्नर तालुक्याच्या नदीच्या भागात येतं त्या पाण्यावरती जी शेती होती त्या शेतीचं अन्न पाहून आमची उपजीविका होते. म्हणजे आपल्या पाण्यावर आमची उपजीविका होत असते. त्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवाजी शिवरायांचा जन्म झाला आणि आजची आपण जी परिस्थिती पाहिजे देशामध्ये एक शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजचा इतिहास फार तो काय सांगायचं पण एक वीरगीत आहे. देखो ये मुल्क मराठों का यहाँ शिवाजी बोलाता मुगलों की ताकत को जिसने तलवार पे तोला था हर पर्वत पर आग जली थी हर एक पत्थर शोला था बोली हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. आणि कवी पुस्तक याही कवितावरून सांगतो की काशी की कला जाती थोडा मस्जिद होती तर एक अशी उदी न होती सुन्नत होती सती. आणि अशा प्रकारे आपण या मंदिराच्या स्थापनेच्या माध्यमातून धर्मरक्षणाचा अतिशय चांगल्या काम करत हा धर्मरक्षणाचा परित्राणा साधना विनाशयम धर्मसंहिता स्वप्नात संभवमध्ये म्हणजे असं बोलल्यासारखं बरंच आहे बोलायला लागलं तर मला वेळ तारीख बोलत असतो परंतु आपला आज काही जास्त वेळ घेणार नाही. आज मते साहेबांनी त्याचं सर्व सहकार्य अतिशय फार स्वच्छ मनाची अतिशय आध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं आहे. सर्व जोडून हा तुमचा आदिवासी तर देव माणूस आहे. अनेकांना आधार देणारे व्यक्तिमत्व बरोबर नाही
बसलेले आहेत. आणि अशा प्रकारची हा नवे एककाचा गड म्हणूनही जमलेला हा सगळा मेळ परिस्थितीत आधार त्या माध्यमातून अशी तिथे चांगल्या प्रकारची फार चांगला संग्रह केलेला आहे. आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की बरेचसे आपण या मंदिराच्या माध्यमातून 100 वर्षांनी आपण राहणार समाज म्हणून आपण मंदिरात समाज मंदिर आपण शिकले आणि बरेचसे ते ठरवलं अजूनही 10-12 आपण द्यायचं झालं तर बरेचसे देतील त्याच्या त्यांनी देवाच्या इच्छा नाही परंतु ते देतील बरोबर ना बाबा असो ठीक आहे. आपण एक आध्यात्मिक वातावरण अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण केलं आहे. मग अशी लांबटे साहेबांनी सांगितलं की आपण कीर्तन श्रवणाचा लाभ घेऊन जा. बाग दावण्या गेली आधी दयाळी संतती देणीची पण ते जाऊ आता नपडी पण आपल्याला साधू संतांनी मार्ग दाखवले त्या मार्गाने गेलं तर आपल्याला कुठल्याच प्रकारची योजना होणार नाही. हे काम अतिशय आपल्या गावामध्ये आपण करतात. आणि भोसदरी गावामध्ये आज पहिल्यांदाच मला निमंत्रित केलं. गावामध्ये आला तर मला फार सुंदर वाटलं अतिशय सुंदर असं वातावरण आणि आल्याबरोबर काय योग होता पहा. आपल्या तालुक्याच्या आमदार येतात त्यांच्या बरोबर अगदी काही तोच बोलून साधून जावं कदाचित त्या देवीची इच्छा असेल की आपली लोकांनी बरोबर यावं आणि मला खरोखर आपलं दर्शन झालं नाही लोक आनंद वाटला. मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण आल्यानंतर माझा लांबटे सर्व माझाही सत्कार केला आणि आपल्या सर्वांचे दर्शन देण्याचा योग मिळाला. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद देतो सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फौज मेरी सारी है पर तंजीर में टकरा राजा मेरा अब फिर सब पे भारी है. कभी शेर के चावा को कुत्तों के सामने भागते हुए देखा क्या हमें ढालने का मन कर रहा है. जय भवानी हर हर महादेव. राजा छत्रपती शिवाजी महाराज मन के जीते जीत है मन के हार गए जो बिगड़े उन पर है धिक्कार तो देखे न सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपनों की खातिर करना खुदा जमे अचल अमल कर देगा. खातिर करना खुदा जमे अचल अमल कर देगा. है स्वराज्य में तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. तू खोल का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है. अंधकार कुछ पड़ता है फिर सब कुछ दोबारा है. शेरों का आखिरी मुद्रा स्वीकार की दरवाजे जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने. हमने कहा था हम नमक है महाराज तुम नमक नहीं चंदन हो कवि तुम तिलक हमारे माथे का. कविताएं खत्म हुई रहते अंत में दीदार की हुई चना मानस के धूप रहोगे चनम चमक दी धूप रहोगे. प्रसन्न रहे माता जगदम्ब ओ छत्रपति ओ सच्चर संभा. हम नमक है महाराज हम नमक है तुम नमक नहीं चंदन हो कवि तुम तिलक हमारे माथे का. छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी हर हर महादेव. महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं चिमुकल्याने केलंय त्याचा सत्कार होणं स्वाभाविक आहे. सन्माननीय आमदार साहेब या चिमुकल्याचा सत्कार करते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक मानाचा मुद्रा या चिमुकल्याला होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी. सत्कार होतोय. सर्वांनी डोळ्यात जोरात टाळा वाजवा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. आता या देवीच्या आशीर्वादाने
खरं तर आमचा हा भाग अतिशय दुष्काळी आहे. पाण्याची, शेतीच्या पाण्याची, पिण्याची मोठी समस्या आहे. साहेब, आमचं मंदिराचं काम झालंय, पण आम्हाला आमचा हा जो भाग आहे हा जलमय करायचा आहे. कारण जलसमृद्धीतूनच आमच्या लोकांची खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी होईल. त्यामुळे जलसमृद्धीसाठी जे जे आवश्यक आम्हाला आपल्याकडून काम करता येतील. जोरदार टाळ्या वाजवायचं. आमदार साहेब, आपल्या तालुक्याचं भूषण डॉक्टर लहामटे साहेब, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे किल्ले शिवनेरीचे तडफदार आमदार सन्माननीय बाळासाहेब दांगट साहेब, त्याचप्रमाणे श्रीधर पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वरजी ढगे महाराज, पोटा गावचे सरपंच संतोषजी शेळके साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र श्री लांडगे साहेब, त्यांच्याबरोबर आले त्यांचे मित्र, इतर परिवार, त्याचप्रमाणे मुंबईवरून आलेले सर्व आमचे पुण्यावरून आलेले सर्व या गावचे प्रतिनिधी, या गावचे जे आहेत चाकरमानी, या सर्वांचं मी या ग्रामस्थांच्या वतीने आणि भोजादेवी ग्रामविकास मंडळाच्या वतीने मनोमन आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला ह्या सगळ्या विभूतींनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली. आमदार साहेबांनी, अगदी दोन्ही आमदार साहेबांनी आपल्याला आपण जी मिरवणूक काढली भव्य दिव्य, त्यातही त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे साथ दिली. मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मनोमन त्यांचे आभार मानतो. दांगट मामांच्या बाबतीत सर्वच जण बोललेले आहेत. दांगट मामांनी आपल्या गावासाठी भरपूर काही केलेले आहे. यापुढे ते देत राहतील. मी सर्वांच्या वतीने त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो, मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचप्रमाणे कीर्तन साथ देणारे आमचे सगळे मृदंगमानी, सगळे टाळकरी, सगळे वादक, सगळे अतिशय चांगल्या प्रकारच्या, ताईंचं तर आवाजाची दाद द्यायला हवी अशा प्रकारचं त्यांचं आवाज आहे. आमदार साहेब, खूप चांगलं भजन आहे. आम्ही पण मंत्रमुग्ध झालो. आम्हाला पण वाटतंय का आता आपण कीर्तनासाठी अवश्य प्रत्येक सप्त्यामध्ये जावं. खरोखर त्यांचे सर्वांचे आभार माना. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. आणि खूप चांगल्या भगिनींचं साहेब आमच्याकडं 2 महिन्यापासून त्या भगिनींनी चांगल्या प्रकारे लेझिमची साथ दिली. त्याच्यानंतर आमच्या गावचं लेझिम पथक तर प्रश्नच नाही. त्यानंतर इतर जे आहेत लहान मुलं, लहान बालक मुंबईवरून सकाळी 5 वाजता निघाले. आल्यानंतर त्यांनी मुलांचं साज शृंगार केला आणि इथं ते घेऊन आले. त्याबद्दल मी सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. आई देवी, भोजादेवी, आदिशक्ती भोजामाता आपणा सर्वांना उदंड आयुष्य देवो, एवढेच मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.